बेशिस्त गोलंदाजांनी केला बांगलादेशचा घात, असं घणाघाती विधान मला करावंसं वाटतंय। त्याचं कारण श्रीलंकन संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे आणि त्याला कारण श्रीलंकेची बॅटिंग बॉलिंग नव्हती तर बांगलादेशची बेशिस्त बॉलिंग होती। खेळ म्हणला की चुका होतातच, त्याच्यामध्ये कुणी कोणाला दोष देऊ शकत नाही। फलंदाजांच्या हातनं चूक होते, गोलंदाजांच्या हातनं चूक होते, कधी कॅचेस पकडले जातात, कधी कॅचेस सुटतात, कधी पंचसुद्धा चुका करतात। या सगळ्याला एका अर्थाने या चुकांना माफी असते, परंतु जेव्हा फिरकी गोलंदाज नो बॉल टाकायला लागतो तेव्हा मात्र त्या चुकीला माफी नसते। हे माझं म्हणणं नाही आहे, हे म्हणणं आहे बांगलादेश कप्तान शकीब उल हसनचं। तो काय म्हणाला आपण पटकन ऐकूया। Captain wants no ball from that team. So of course it's a crime, and when spinner bowling no ball, it's a big crime. But you know these are the areas we need to improve. I think we bowled a lot of wides and nose today. We were not disciplined. I think when we were under pressure, we didn't know what to do. So these are the pressure game that we can take lot from, and we have to move forward, if we want to do well. शकीबच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। त्याचं कारण असं आहे की एकीकडे बांगलादेशच्या फलंदाजांनी योग्य कामगिरी करून, मी तर म्हणेन किंचित अंगाबाहेरची कामगिरी करून संघाला 183 धावांचा फलक उभारून दिलेला होता, ते सुद्धा पहिली बॅटिंग करत असताना। आणि जाता जाता त्यांनी हे सुद्धा दाखवून दिलं की या विकेटवरती नाणेफेक जिंका आणि सामना जिंका अशी गोष्ट विचार करायची नाही आहे, कारण या विकेटवरती पहिली बॅटिंग करत असताना सुद्धा चांगल्या धावा उभारल्या जाऊ शकतात। कुणीही अर्धशतक केलं नाही, सगळ्यांनी आपापलं योगदान दिलं आणि तरी 180 धावांचा टप्पा त्यांना पार करता आला। सामन्यावरती थोडीशी पकड त्यावेळेला बांगलादेशने मिळवलेली होती आणि त्यातनंही श्रीलंकेची सुरुवात खराब झाली। त्यावेळेला खरं तर कुशल मेंडिसचा झेल पकडला असता तर अजून एक धक्का श्रीलंकेला लागला असता, पण त्या चुकांच्या वरती अजून पाणी कसं पडलं तर 30च्या आसपास धावा असताना परत कुशल मेंडिसला बाद करण्यात बांगलादेशी गोलंदाजांना यश आलं होतं आणि पंचांनी हात असा केला, असा हात म्हणजे नो बॉल, आणि त्या नो बॉलनी कुशल मेंडिस वाचला। त्यांनी अजून 25-30 धावा स्वतःच्या जोडल्या आणि तरीही बांगलादेशला विजयाची संधी होती। ही विजयाची संधी शेवटच्या 2 ओव्हरपर्यंत टिकून होती, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मला वाटतं 25-26 धावा करायच्या बाकी होत्या। त्यावेळेला शकीब उल हसनचं काही जे निर्णय क्षमता होती ती किंचित चुकल्यासारखी वाटली, अशा करता की त्यांनी त्याचे टॉप बॉलर्स जे होते ते अगोदर वापरून घेतलेले होते आणि शेवटी जे होते ते अननुभवी गोलंदाज होते। मग याच्यामध्ये इबादत हुसेन असेल, त्यांनी 3 विकेट जरूर मिळवल्या पण त्याचं पदार्पण होत होतं। दुसरीकडे मेहदीसारखा बॉलर होता की ज्याला अनुभवाची कमतरता होती आणि त्याचाच फायदा श्रीलंकेच्या बॅट्समननी घेतला। 19व्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा त्यांनी 22-23 चोपून काढल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा जेव्हा करायच्या बाकी होत्या त्यावेळेला बांगलादेशच्या बॉलर्सनी परत मोठी चूक केली आणि ते म्हणजे नो बॉल टाकण्याची। ह्याच्यामुळे श्रीलंकेच्या हाती विजय लागला। पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो बांगलादेशच्या प्रेक्षकांनी डोळ्यामध्ये पाणी आणत आज मैदान सोडलेलं आपल्याला दिसतंय। आणि मी म्हणेन की अफगाणिस्तानबरोबर आता श्रीलंका पुढच्या टप्प्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे आपल्याला वेगळे संघ हे सुपर 4मध्ये खेळताना दिसणार आहेत। बांगलादेश संघ मात्र दुबई सोडत असताना नक्की हा प्रश्न स्वतःला विचारत असणार की हा सामना आपण हरलो ते समोरच्या संघानं चांगला खेळ केला म्हणून नाही, तर आपण चुका या आपल्या बोकांडी भूत म्हणून बसलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? हे माझं म्हणणं तुम्हाला पटतं? बांगलादेशच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचबरोबर श्रीलंकेने केलेल्या पुनरागमनाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा। आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।